नमस्कार, मी वैशाली. माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला गुढीपाडवा निमित्त स्पेशल थाळी कशी बनवायची ते सांगणार आहे. ही थाळी अगदी एकदम सोपी आहे बनवायला आणि तुम्ही तर अगदी अर्ध्या तासात बनवू शकतात ही थाळी. तर चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया बनवायला. तर सर्वात आधी आपण इथे हरभऱ्याची उसळ कशी बनवायची ते सांगणार आहे. तर त्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे, 1 इंच आल्याचा तुकडा, तसंच इथे 1 टोमॅटो इथे कापून घेतलेला आहे आणि 1 कांदा इथे यामध्ये घ्यायचा. तर कांदा इथे मी थोडासा असा बारीक कापून घेतलेला आहे. आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्याआधी याच्यामध्ये 1 टेबलस्पून धने घालायचे आहे. धने हे थोडेसे तव्यावर भाजून घ्यायचे आणि मग धने यामध्ये घालायचे. नंतर हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे, म्हणजे बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे. नंतर आता इथे एक कढई घेतली. कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये 1 टीस्पून जिरे घालायचे आहे, 2 ते 3 लवंग घालायचे, तसेच 1 इंचाचा दालचिनीचा तुकडा घालायचा आहे, 1 तमालपत्र घालायचं आहे आणि नंतर यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तेलावर. तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी थोडासा परतून झालेला आहे हा कांदा. नंतर आता जे आपण कांद्याचं वाटण बनवलेलं होतं, कांदा टमॅटो, तर ते वाटण यामध्ये घालायचं आहे. आता यामध्ये घातल्यावर थोडंसं चांगलं तेल सुटेपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचं आहे. नंतर आता यामध्ये 1 टेबलस्पून लाल तिखट घातलेलं आहे आणि 1 टीस्पून मी यामध्ये गरम मसाला घातलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात लाल तिखट, आणि गरम मसालासुद्धा तुमच्याकडे कोणता मसाला तुम्ही घालू शकता, तुमच्याकडे जो मसाला असेल तो. आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत चांगलं ही चटणी परतून घ्यायची आहे. आता इथे परतून झालेली आहे, मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. जितकं तुम्हाला रस्सा बनवायचा तितकं यामध्ये पाणी घालायचं. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 कप हरभरे घेतले होते. हे हरभरे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालून ठेवले आणि नंतर सकाळी मी इथे कुकरच्यामध्ये शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. तर कुकरमध्ये घालून मी थोडंसं मीठ घातलं होतं हे हरभऱ्यांमध्ये आणि 8 ते 9 शिट्ट्या काढल्या आहे. आता हे हरभरे चांगले शिजलेले आहेत आणि यामध्ये घालायचे आहे. नंतर यातच आता 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. त्याच्या अशा छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहे. तसंच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ही भाजी छानपैकी अशी उकळून घ्यायची आहे. तर याच्यावर झाकण ठेवून तुम्ही ही भाजी चांगली उकळून घेऊ शकतात. तर तुम्ही बघू शकतात इथे मस्तपैकी ही भाजी उकळायला लागलेली आहे. तर तुम्हाला किती रसा घट्ट कसा पाहिजे ते तुम्ही ठेवू शकतात. तर आता तुम्ही बघू शकतात ही मस्तपैकी ही अशी हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे. आता आमच्याकडे रस्सा आवडतो म्हणून मी इथे रस्सा ठेवलेला आहे जास्त. आता इथे आपण पुलाव करून घेऊया. त्यासाठी इथे एका कुकरमध्ये तेल घेऊन त्यामध्ये 1 टीस्पून मोहरी घालायची आहे, 1 टीस्पून जिरे घालायचं आहे. जिरे थोडंसं फुलल्यावर 3 ते 4 लवंग घालायचे आहे आणि नंतर त्यामध्ये 1 इंचाचा दालचिनीचा तुकडा घालायचा आहे. तसंच आता यामध्ये 1 गाजराचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले होते, ते अशा प्रकारे छोटे तुकडे कापून यामध्ये घालायचे आहे. यामध्ये तुम्ही तमालपत्र पण घालू शकतात, मी घातलं नाही ह्यावेळेस. नंतर यात अर्धा कप मी यामध्ये वाटाणा घातलेला आहे. तसंच 1 टेबलस्पून आले लसणाची पेस्ट घालायची आहे आणि आता इथे मी 1 कप हा राईस म्हणजे तांदूळ घातलेला आहे. तर इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. त्या तांदूळाला चांगलं धुवून घेतलेलं आहे 3 ते 4 वेळा आणि थोड्या वेळ अर्धा तास असाच ठेवला होता. आता तो यामध्ये घातलेला आहे. तसंच चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळं एकदम चांगलं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकतात पुलावमध्ये, जसं फ्लॉवर असतो, शिमला मिरची, बटाटा हे टाकू शकतात तुम्ही. पण मी सिंपल अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे, पण खूप छान लागतो खरंच हा. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. आता जे मी काही तेलामध्ये घातलेलं आहे, तर तुम्ही पुलाव हा तुपामध्ये पण केला ना तर खूप छान चव लागते. ठीक आहे. आता याच्यावर झाकण ठेवून 3
किंवा 4 शिट्ट्या मी इथे काढून घेणार आहे। आता तुम्ही तुमच्या तांदळाप्रमाणे शिट्ट्या काढून घेऊ शकतात। आता इथे मी एकदम सोप्या पद्धतीची नेहमीची कोशिंबीर बनवून घेणार आहे। तर इथे मी एका भांड्यामध्ये अर्धा कप असं दही घेतलेलं आहे। दही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात। नंतर यामध्ये मी अगदी छोटासा एक कांदा घेतलेला, तो बारीक चिरून घातलेला आहे। एक टोमॅटो बारीक चिरला आहे आणि तो यामध्ये घालायचा आहे। तसंच एक मिरची मी इथे एकदम बारीक चिरलेली आहे आणि एक काकडी घेतली आहे। काकडीचं साल वरचं काढून त्याला मी एकदम अशी बारीक चिरून घेतलेली आहे। ही काकडी आता यामध्ये घालून सर्व मिक्स करून घ्यायचं दह्यामध्ये। आता दही मी तुम्हाला सांगितलं की दही जर तो थोडंसं कमी झालं तर तुम्ही यामध्ये घालू शकता तुमच्या आवडीनुसार। थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम अगदी सोप्या पद्धतीने कधी पण लगेच बनणारी ही अशी कोशिंबीर आहे। आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपली ही कोशिंबीर लगेच तयार झाली, पण अगदी 5 मिनिटात तयार झाली आहे ही कोशिंबीर। आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे। तसंच अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे, म्हणजे 1 मूठ अशी मी कोथिंबीर घेतलेली आहे। अगदी थोडासा मी याच्यामध्ये पुदिना घेतलेला आहे। नंतर 1 टीस्पून जिरे घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 मोठा टेबलस्पून दही घातलेला आहे। तसंच चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। तर आपली इथे ही चटणीसुद्धा तयार झालेली आहे। आता इथे तुम्ही बघू शकता, इथे मस्तपैकी हा आपला असा पुलाव तयार झालेला आहे। कुकर इथे थोडा थंड झाला तर मी इथे कुकर उघडला तर मस्त असा वास येतोय हा असा, त्यामध्ये जे काही मसाले घातले ना त्याचा खूप छान असा वास येतो आहे। तर इथे आपला झटपट असा बनणारा पुलाव तयार झाला आहे। तर मी आता त्यावर असं मस्तपैकी भरपूर अशी कोथिंबीर घालते आणि पुन्हा एकदा हा पुलाव चांगला मिक्स करून घेते। तर आता इथे आपला हा पुलाव झाला, तसंच आपली कोशिंबीरसुद्धा झालेली आहे। तर आता इथे पुऱ्या करायच्या आहे। तर पुऱ्यांसाठी मी इथे कणिक भिजवून ठेवली होती साईडला। आता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल पुऱ्यांचासुद्धा तर ना मी आधीच्या बऱ्याच थाळ्यांमध्ये ना पुऱ्या कशा बनवायच्या ते मी टाकलेला आहे तो व्हिडिओ। तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल ना म्हणून मी ते दाखवलं नाही। तर कणिक इथे मी मळून ठेवली होती अर्धा तास आणि आता त्याचे मी असे छोटे छोटे गोळे ठरून पुऱ्या छोट्या छोट्या अशा लाटून घेतलेल्या आहे। तर आता इथे मी एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल गरम झाल्यावर चांगलं त्यामध्ये पुरी अलगद सोडायची आहे। तर पुरी मस्तपैकी ही अशी फुगून येते बघा, मस्तपैकी ही अशी फुलली आहे। पुरी तळताना कधी पण मीडियम फ्लेमवर तळा आणि दोन्ही साईडने मस्तपैकी असा कलर आल्यावर तर लगेच तुमची ही पुरी तयार झालेली आहे। आता इथे मी फ्लॉवरचे असे पकोडे करून घेत आहे। तर हे फ्लॉवरचे पकोडे करण्यासाठी ना मी इथे रेडीमेड मसाला यूज केलेला आहे। जो रेडीमेड मंचुरियन मसाला येतो ना तो मी फक्त फ्लॉवरमध्ये घातला आणि थोडंसं वरतून पाणी घातलं आणि मिक्स केलेलं आहे। पण फ्लॉवरचे पकोडे कसे करायचे तर त्याचं पण व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्ही तो जाऊन नक्की बघा घरच्या घरी कसे करायचे ते। तर आता इथे हे फ्लॉवरचे पकोडेसुद्धा तळून झालेले आहे। खूप मस्तपैकी असा कलर पण आलेला आहे आणि आता हे मी काढून घेते। कुरकुरीत होईपर्यंत हे फ्लॉवरचे पकोडे आपल्याला एकदम मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहे। थोडा वेळ लागतो पण मग ते थोडा वेळ लागल्याने तर मस्त असे कुरकुरीत होतात, कारण की आपण हाय फ्लेमवर तळले तर ते जळू शकतात। म्हणून मीडियम फ्लेमवरच हे पकोडे कधी पण तळून घ्यायचे आहे। तर आता इथे आपला सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे। आजच्या या थाळीमध्ये मी श्रीखंड आम्रखंड बनवलेला आहे। तर आम्रखंड पण कसं बनवायचं त्याची मी लिंक आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, कारण बऱ्याच मी थाळ्यांमध्ये ना आम्रखंड कसे बनवायचे ते सर्व टाकलेला आहे तो व्हिडिओ। तर मी तो व्हिडिओ मी यामध्ये टाकलेला नाही कारण तो मोठा होईल म्हणून। तर इथे ही आपली अशी मस्तपैकी अशी थाळी तयार झालेली आहे। मीठ, कोशिंबीर, मस्तपैकी अशी आपली हिरवी चटणी, तसंच बरोबर इथे आम्रखंड आणि हरभऱ्याची उसळ किंवा हरभऱ्याची भाजी, तसंच मस्तपैकी पुरी, पुलाव आणि आता इथे मी दह्यातील दही मिरची जी आहे ती इथे मी तळली होती आणि ती इथे ठेवलेली आहे, म्हणजे
वाढली आहे ताटामध्ये. पकोडे आहे आणि पापड इथे तळून घेतलेला आहे. तसंच यामध्ये इथे सॅलड म्हणून मी टोमॅटो आणि कांदा कापून घेतलेला होता आणि काकडी कापून घेतलेली. तर ही दह्यातली मिरचीची पण रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल ना, तर मी ह्या सगळ्यांची रेसिपीची लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते आहे. तर तुम्ही नक्की जाऊन तिथे व्हिजिट करा. खूप छान लागते ही. कशाबरोबर पण आपल्या डाळ भाताबरोबर पण ही दह्यातली मिरची खूप छान लागते. तर तयार आहे ही आपली गुढीपाडवा स्पेशल थाळी. अगदी एकदम सोप्या पद्धतीने बनवता येईल अशी. चला तर मग तुम्हाला कशी वाटली ही थाळी मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही आवडली असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.